नीट फुटीसारख्या प्रकरणामध्ये देशामध्ये संतापाची लाट उसळलेली असताना जंतर मंतरवर सातत्याने गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन सुरू आहे। परंतु या आंदोलनकर्त्याशी चर्चा न करता त्या आंदोलनकर्त्यावर बळजबरीचा वापर या शासनकर्त्याकडून होत आहे। त्याच्या निषेधार्थ विद्यार्थी अजूनही जंतर मंतरवर आंदोलनाला ठाम आहे। जंतर मंतराचे लोट दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत, मुंबईपर्यंत आणि आज अशा सभास्थळी आलेलो आहो। अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे सुद्धा या आंदोलनाचं लोण पोहोचलेलं आहे आणि येथे सुद्धा जे काही वरुड शहरातील नागरिक आहेत ते आंदोलनाच्या समर्थनार्थ ह्या इथे उपोषणाच्या ठिकाणी बसलेले आहेत। आपल्यासोबत आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणावर महिला आहेत, पुरुष आहेत, तरुण आहे, युवक आहे, यांच्याही काही संवेदना आहे, यांच्याही काही वेदना आहे। नेमकी काय परिस्थिती आहे, काय आंदोलनाची धग आहे, नेमकं काय राजूभाऊ आपल्याला आंदोलनाविषयी वाटतं? एक महिन्यापासून जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला जंतर मंतरवर एक मोठं स्वरूप आलं आहे। ह्या सर्व मुलांच्या ज्या वेदना आहे, नीट पेपर फुटीमध्ये जे घडलं आणि त्यामध्ये ज्या मुलांनी आत्महत्या केल्या, त्यामुळे सर्व देशात एक संतापाची लाट निर्माण झाली आहे। आणि अशा याच्यात जे आपल्या काही युवकांनी एक आपले सोनम वांगचू हे उपोषणावर बसले आणि एवढे दिवस उपोषण चालू असताना हे सरकार काय म्हणाल, निर्दयी म्हणाव की काय म्हणाव, त्यांना थोडं भेटायची सुद्धा त्यांनी हे भेटलेसुद्धा नाही। आणि अशा परिस्थितीत जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनात खऱ्या अर्थानं एक सरकारची जबाबदारी म्हणून, एक लोकशाहीतलं एवढं मोठं लोकांनी निवडून दिलेलं सरकार असताना जे आपल्या रास्त मागणीसाठी ज्यामुळे जे व्यवस्थामध्ये एवढं मोठं व्यवस्था खराब झाली आणि ते चर्चा करायला पाहिजे, व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी सरकारने त्यामध्ये चर्चा करायला पाहिजे होती। परंतु हे न करता तेथे त्यांनी ते मुलांनी केलेलं आंदोलन आहे ते दडपण्याचा घाट यांनी घातला आहे। हे आंदोलन कशा प्रकारे दडपता येईल आणि त्याकरता जर आज आपण पाहिलं आहे त्या आंदोलनामध्ये अनेक आपल्या महिला भगिनी होत्या, महिला भगिनींना कशा प्रकारे त्यांनी मारलं। खरं तर मला वाटते की जे पोलीस आहे ते असा प्रकार करू शकत नाही। हे काहीतरी बाहेरचे लोक आणून, म्हणजे तुम्ही पाहिला असेल तो व्हिडिओ की कशा प्रकारे विनयभंग टाईप ते केलं, पण त्यावर सुद्धा या सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही। खरं तर धर्मेंद्र प्रधान एका माणसाच्या राजीनाम्यासाठी एवढ्या मोठ्या देशाला वेठीत धरलं, एवढ्या मोठ्या युवकांना, लाखोच्या संख्येत तिथे युवक आले, यांनासुद्धा वेठीत धरलं। याचं नेमकं कारण काय आहे? खरं तर आज देशात जे चालू आहे हे सरकार नसल्यासारखं आहे। 2-4 लोकांच्या याच्यामुळे हुकुमशाही आणि त्यांचं जे मत आहे त्याच्यावर सरकार चालू आहे। आणि आपल्या पंतप्रधानांनी म्हटलं होतं की ना खाऊंगा ना खाणे दूंगा, आता असं वाटते का ना पडा हूँ ना पडणे दूंगा, असं या देशात चालू आहे। खरं तर सर्व जे आपण पाहतो आहे, जे देशाचं भविष्य आहे ते भविष्याचा विचार करून येथे सर्व, म्हणजे इथे कुठं पक्ष नाही, काही नाही, सर्व जे पालक मंडळी आहे, जे काही विद्यार्थी आहे हे इथे जमा झाले इथे आहे। आणि म्हणून आमची एकच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन, कारण राजीनामा यासाठी की पेपर एक नाही फुटला, तुम्ही ऐकलं आहे आजपर्यंत 10 वर्षाचा वेळ घेतला तर 152 पेपर फुटले आहे। आणि हा पेपर नीटचा फुटल्यावर काही दिवसातच आणखी एक TETचा पेपर फुटला। आज काल परवा ऐकलं की मला वाटलं ते ड्रग याची परीक्षा होती DIची याची, तो पेपरसुद्धा फुटला। तर मग याच्यात धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा का घेत नाही हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे। म्हणून यांचा राजीनामा घेतला पाहिजे, एवढंच मी सांगतो। आपल्यासोबत गिरीशभाऊ कराळे आहेत। काय आंदोलनाची दिशा आहे आणि काय आंदोलनाची दिशा राहणार आहे? जंतर मंतरवर दिपकेजी यांचं आंदोलन सुरू आहे। त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी आपण वरुडमधले सर्व पक्षाचे, सगळ्या धर्माचे सगळे लोक या ठिकाणी एकत्रित होऊन त्यांना पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी बेमुदत आंदोलन आजपासून सुरू झालेलं आहे। जंतर मंतरवर ज्या पद्धतीनं नीटच्या परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर देशात 22-23 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांचा जीव गमावला,
त्या लोकांना या ठिकाणी श्रद्धांजली देण्यात आली. त्यासोबतच त्या निष्पाप जीवाच्यासाठी जे जबाबदार व्यक्ती आहे त्या धर्मेंद्र प्रधान या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा व्हावा याकरता वामचुंग यांनी आणि दिपकेजींनी त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं. त्याला पाठिंबा देण्यासाठी भारतातील लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी जमा झाले आणि शांततेच्या मार्गाने त्यांचं आंदोलन गेल्या 25-30 दिवसापासून त्या ठिकाणी सुरू होतं. त्या आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम या शासनाने केलं आणि त्या ठिकाणी अमानुष अत्याचार त्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसोबत करण्यात आला. त्यांचा निषेध करण्याकरता आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहे. देशात जी हुकुमशाही चालू आहे, ज्या पद्धतीनं सरकार शासन करत आहे, हे फार विचित्र परिस्थिती या देशात घडत आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी सभामंडपाच्या ठिकाणी एक तीव्र निषेध म्हणून सगळे उपस्थित आहे. कोणताही राजकीय पक्ष याच्यामध्ये सहभागी नाही आहे. ज्या ज्या व्यक्तींना वाटतं आहे की या देशामध्ये अराजकता आहे, या देशामध्ये कुठेतरी चुकीचं होतं आहे, त्यासाठी इथे आंदोलन करण्यात आलेलं आहे. नेमकं आंदोलनाचं स्वरूप काय राहील, किती दिवस चालेल, काय तुम्हाला सांगायचं आहे? आपण जे वांचूक आणि दिपके यांचं आंदोलन चालू होतं त्याच्या समर्थनात मागील तारखेलासुद्धा उपोषण घेतलेलं होतं. त्याचप्रकारे वरुड शहरात विद्यार्थ्यांनी कॅन्डल मार्च काढला होता. पण अजूनपर्यंत ज्या गेंड्याच्या चमडीसारखी सरकार आहे त्या गेंड्याच्या चमड्यासारखी सरकारला अजूनपर्यंत जाग आलेलं नाही. म्हणून जोपर्यंत दिपके तिथं आंदोलन सतत चालू ठेवल तोपर्यंत आपण वरुड तालुक्याच्या वतीने व संपूर्ण वरुड तालुक्यातील देशप्रेमीच्या वतीने आपण हे धरणे आंदोलन सतत चालू ठेवू. हेच संपूर्ण आमच्या सहकारी आणि वरुडाची ज्याची नैतिकता जिवंत आहे, जो विद्यार्थी आपलं भविष्य पाहून राहिलं की आपलं भविष्य या सरकारमुळे धोक्यात आहे आणि यांना जाग येताना दिसत नाही, म्हणून ते आंदोलनात सहभागी होत आहे. हे आंदोलन आता फक्त आणि फक्त जंतर मंतर पुरतं सीमित दिसत नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशात पेटलेलं दिसून येत आहे. त्याचाच पडसाद म्हणून आम्ही वरुड तालुक्यातसुद्धा हे धरणे आंदोलन सतत जोपर्यंत दिल्लीला बसलेले विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ठेवणार आहोत. आपण बघू शकता की वांगचुक यांचं जरी यांनी उपोषण सोडलेलं आहे, पण CGP पार्टीतर्फे अजूनही आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनाचं नेमकं काय होणार? सरकार आंदोलनकर्त्याची मागणी मान्य करणार का? सरकार ह्या सिस्टीमला सुधारणार का? खरोखर उद्याचं तरुणांचं भविष्य हे सुरक्षित आहे असं येथील भारतातील तरुणांना वाटणार का? तो येणारा काळ ठरवेल. दिल्लीला जे आंदोलन झालं, मोठ्या प्रमाणात आंदोलन आपण सगळ्यांनी टी व्हीवर बघितलं कशा प्रकारे आंदोलकांना चिरडण्यात आलं. परंतु आज आपल्या वरुडमध्ये स्वतः जे दिल्लीच्या आंदोलनामध्ये सहभागी होते ते आपल्या या आंदोलनाला उपस्थित आहे. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. मी सूरज बिसांद्रे, राहणार करजगाव गांधीघर. केव्हा आपण त्या आंदोलनामध्ये सहभागी होता आणि नेमकी त्या ठिकाणची परिस्थिती काय होती? मी 19 तारखेला सकाळी तिथं जंतर मंतरला पोचलो. त्याच्यानंतर 19-20 तारखेचा मी पूर्ण तिथचा जो लाठीचार्ज आहे, या मुलांना ज्या प्रकारे तिथं मारण्यात आलं, तिथं गुंडे बोलून मारण्यात आलं. तिथं पोलीसवाले नव्हते, पोलीसवालेसोबत गुंडे होते, ज्यांना बॅच नव्हते, जे वर्दीत नव्हते, सिव्हिल ड्रेसवाले तिथं दंडे घेऊन मारत होते. तिथली भयानक अशी परिस्थिती होती. म्हणजे एक प्रकारे या तरुणांचं आंदोलन दाबण्याचा प्रकार शासनाने केला. 100% प्रकार तो दाबण्याचा म्हणजे पूर्ण चिरडण्याचा प्रकार केला. शांततेत आंदोलन करणारे जे तिथचे तरुण होते, बसलेल्यांना मारण्याचा प्रयत्न, ते आंदोलन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नेमकं या मनातली खतखत काय आहे? नेमकं आपल्याला या आंदोलनाविषयी काय सांगायचं आहे? मनातली खतखत इतकीच आहे की जे विद्यार्थी जंतर मंतरवर आंदोलनासाठी एकत्र आलेले आहेत ते कसल्याही प्रकारची इल्लिगल मागणी त्यांची नाही आहे. त्यांची एकच मागणी आहे की व्यवस्था दुरुस्त व्हावी, कसल्याही प्रकारचे पेपर फुटू नये, भविष्यामध्ये असल्या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये आणि याची अकाउंटेबिलिटी जबाबदारी म्हणून या देशातल्या शिक्षण मंत्र्यांना निदान राजीनामा द्यावा, ही एक त्यांची रास्त मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण व्हावी ही सगळ्या देशवासियांची इच्छा आहे. काय तुम्ही त्या दिवशी सुद्धा आंदोलन केलं, आज सुद्धा आंदोलनस्थळी बसले आहे, काय आपली भावना आहे आणि काय आपल्याला नेमकं सांगायचं आहे? भावना एवढीच आहे का ज्या 22 विद्यार्थ्यांनं आत्महत्या केल्या त्या आत्महत्या नसून भारतीय शैक्षणिक सिस्टमचा
हत्याकांड आहे आणि आज जे काही आंदोलन चालू आहे कोणी करून राहिलेलं आहे, ज्याची नैतिक जबाबदारी आहे ते तिथं हजर आहे किंवा आज एवढे मोठे संख्येनं विद्यार्थी त्या आंदोलनाला चालना देत आहे, ते कोण्या पक्षाचं नसूनही त्याला हे BJP पक्ष करू मोठं करून राहिलेले आहे. पण त्याच्या भावना समजून घ्या. ते मागत काय आहे? फक्त एक साधा राजीनामा. अरे पद आज नाही उद्या तरी येईन, सत्ता तुमची राहिली तर पद येईल ना, पण मग आज राजीनामा देऊन त्याचं समाधान तर करा. त्या 22 मृत आत्म्याला शांती जर भेटायची असेल तर त्याचा राजीनामा तर द्या. एवढे कठोर होता तुम्ही. तुमचा जस्टिसही म्हणते का आम्हाला वेळ नाही आहे. इकडे प्रत्येक स्टेटमध्ये तुम्ही लाडकी बहीण योजना राबवता आणि त्याच लाडक्या बहिणीले तुम्ही लैंगिक अत्याचारासारखे पोलिसाकडून अत्याचार करून घेता. मग ह्या गोष्टीत असं काय आहे का तुम्हाला राजीनामा घेणं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, सरकारची नैतिक जबाबदारी. नैतिक जबाबदारी म्हणजे त्याने स्वतः स्वीकारून राजीनामा जर दिला तर एवढे दिवस 20 दिवस 25 दिवस झाले हे वाढलंच नसतं. आणि सत्ता तुमची जर तुम्हाला वाटते, जर एक CM म्हणते का 2029चंही सरकार आमचं आहे म्हणजे याच्याजवळ काहीतरी आहे, म्हणजे समोरचं मॅन्डेट हे आज देऊन राहिले, म्हणजे जनतेला न विचारता ही 29ची सत्ता आमच्याजवळ आहे म्हणते, तर मग येईनं काय ठरव यायची सत्ता आहे ना. मग नंतर 2-4 टर्ममध्ये बनवा ना त्याला अजून शिक्षण मंत्री, पण आज तर द्या. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या मोर्शी दर्पण या चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत रहा मोर्शी दर्पण न्यूज. राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर, वरुड.